फेसबुक मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं. मंडळी, आजचा विषय राशन कार्ड. हा व्हिडिओ स्पेशल म्हणजे राशन कार्ड असा आहे, राशन कार्ड निमित्तच झालेला आहे. मी गेलो होतो तहसीलमध्ये आज. आता विषय पहा, आज आपल्या महाराष्ट्रात राजनीती किती सारी खतरनाक सुरू आहे. म्हणजे काय काय सुरू आहे, होत आहे, कामं होत आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जातीवाद, दंगे, धर्म, जात पात हा विषय खूप जास्त उठलेला आहे. हाच मुद्दा जास्त सुरू आहे आणि लोकांच्या इकडे कमी लक्ष जात आहे. म्हणजे असं समजा की आज जे लोकांचे जे काम आहे ना, आज नाही होऊन राहिले आणि त्रास दुनियाभराचा लोकांसाठी, म्हणजे लोकांना दुनियाभराचा त्रास होऊन राहिला. कारण आज मी तहसीलमध्ये गेलो. आज मी माझ्या डोळ्यानं सगळं काही पाहिलं म्हणजे आता विचार पहा. आता मी मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल महिन्यात माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊन जाईल. मी मागच्या वर्षी लग्न झाल्यानंतर 2 ते 4 महिन्यानंतरच मी माझं राशन कार्ड बनवायला टाकलं होतं. माझा मित्र आहे, तो असते आर्मीमध्ये, त्याचंही लग्न झालं, त्यांनीही टाकलं. तो मलाही म्हणे हा याच्याजवळ देऊन दिले मी डॉक्युमेंट्स, आणि हा करून देते म्हणे सगळं राशन कार्ड वगैरे. मी पैसे देऊन दिले, डॉक्युमेंट देऊन दिले म्हणे. मग ठीक आहे म्हटलं, बा करून देते तर मग काय. मी देऊन दिले, पैसे देऊन दिले, डॉक्युमेंट देऊन दिले. त्याच्यानंतर गड्यांना मग वेळ दिला 2 महिने, समजा 2 महिने गेलो. 2 महिन्यानंतर झालंच नाही. साईट स्लो आहे, नेट चालत नाही, साईट बंद आहे, अमका टमक काही कारण मग XYZ. मग तो मित्रही माझा त्याला फोन लावून राहिला, मी फोन लावून राहिलो, फोन बंद, मयत होती, गावाला गेलो, अमुक ढमुक. असं करता करता 1 वर्ष होऊन राहिलं जवळपास. तेव्हापासून मनातही माझ्या चक्रा चालूच होत्या वरच्यावर. हे बंद आहे, झालंच आहे, बस गुरुवारी ये. गुरुवारी गेलो की प्रोसेसमध्ये आहे, होऊन जाते, हे म्हणते गुरुवारी. तर मंडळी, आता तुम्ही विचार करा, पैसे घेऊन घेतले, 1 वर्ष फिरवलाही, म्हणजे ते वाइंडरच्या हाताने केलं होतं. तर आपल्याला माहीत नाही कोण करते, काय करते. शेवटी जे कंट्रोलवाले असतात त्यांच्याकडे दिलं होतं तेवढंच. म्हणजे ते असंच वेळ आहे, मागं दिलं होतं, हे असंच फिरवलं. मग डायरेक्ट मी तहसीलमध्ये त्याच्याजवळ न जाता वाइंडरजवळ मी गेलो. डायरेक्ट जिथं राशन कार्ड डायरेक्ट ते सर आहेत त्याच्याजवळ गेलो. तिथं एवढी गर्दी, लोक दूरून लोक येत होते. म्हटलं नाव चढवाले तर कोणी काळासाठी, तर कोणी चढवासाठी, तर कोणी नवीन राशन कार्ड बनवायसाठी. तर पहा, आता दूरून लोक येते. नाव आज तिथं गेल्यानंतर नाव काढलं, त्यांनी पावती दिली, सही शिक्का केला. नाव जर तिथून कट केल्यानंतर आता ते लगेच त्यांना ते ताबडतोब ते करायला पाहिजे ना, नाव कट. आता त्या एका नाव कटसाठी त्यांना पावती वगैरे दिली. 10 चक्रात त्या समोरच्या व्यक्तीला परत तिथं त्या एकाच कामासाठी यायला लागून राहिलं, तरी नाव कट होऊन नाही राहिलं. आणि ज्यांना नाव चढवले त्यालाही 10 चक्र यायला लागून राहिले, नाव चढून नाही राहिलं. नवीन राशन कार्डसाठी माझी गोष्ट सांगतो, अरे ते प्रोसेसमध्ये होती, ते डिलीट झाली. आता परत आपल्याला ते प्रोसेस करावं लागेल. परत केली. अरे मग ते तुझं तर नवीन तिकडचं नाव काढूनच आणायचं होतं. ते नाव काढून आणा पहिले, मग करा. तिकडलं नाव काढून आणलं, ते दिलं. आता आज म्हणे आज साईट स्लो चालून राहिली, मी संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी फोन कर म्हणे. म्हणजे संध्याकाळी द्यायची, घरी जायचं दिवस. संध्याकाळी फोन करून सांग म्हणे, फोन कर, आठवण दे म्हणे. म्हणजे आता पहा, आता लोकल हे किती परेशान झाली. म्हणजे एका गोष्टीसाठी महिन्यातून 4-5 चक्रा, 2 महिने, 3 महिने, कोणाकोणाला कंट्रोल भेटून नाही राहिलं. राशन कार्ड होणे झाल्यानंतर 1-1 वर्ष, 2-2 वर्ष जे कंट्रोल आहे ते भेटून नाही राहिलं. कारण सत्य परिस्थिती सांगून राहिलो तुम्हाला. आज म्हणजे खूप दूरदूरून लोक, जे गरीब लोक आहेत, ज्याचं ॲटोची याची सोय नसती, जे मजुरी वर्ग आहे, ॲटोनं दूरदूरून येऊन राहिले. आता गाड्या घोड्यावाले ठीक आहे, पण ते कामधंदे सोडून येतात ना, तिथं 2-3 घंटे टाईमपास करा. खाली बिले आहे का, लोक मूर्ख आहे काय. अरे तुम्ही या कामाच्याकडे लक्ष द्या ना. तुमच्याकडे कर्मचारी नाही आहे, काम होत नाही आहे, कर्मचारी वाढवा. गरीब वर्गांना, जे शिकले सवरले, त्याला मजुरी द्या, आपले त्याला नोकरी द्या. अरे तुम्हाला निवडून कशासाठी आणते आहे लोक. बा हे नाही तर हे सरकार काम करीन, हे नाही तर हे सरकार काम करा. तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे ना. हे तुम्ही फालतू भाषणं दिल्यापेक्षा, जातीवाद, धर्म याचं त्याचं आग लावल्यापेक्षा भाषणात सांगा ना कडक, की तुम्ही लोकांचे कागदपत्र करा, जे डॉक्युमेंट द्यायचे लवकरात लवकर वेळेवर कामं तयार करून द्या, पूर्णपणे करून द्या, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. हे तुम्ही नियम ठेवा ना.
हा व्हिडिओ मी सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी म्हटलं म्हणजे खालच्या ग्रामपंचायतपासून तो वरच्या मंत्र्यापर्यंत, सर्व कर्मचारी अधिकाऱ्यापर्यंत. तुम्हाला वाईट वाटू नका देऊ, कारण मी एक रिअल परिस्थिती पाहिली आहे आणि होतही आहे. पण तरी आज माझा व्हिडिओ बनवायची इच्छा झाली म्हणून मी बनवला. आणि कोणाला मन दुखावलं असेल, कोणाला मनापासून सॉरी माफी मागतो. आणि मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं काय म्हणणं विचार कमेंट करून तुमची सांगा. तुम्हाला हे खरंच रिअल परिस्थिती आहे आणि तुमची व्हिडिओ आवडला तर एक छानशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. तर मंडळी, अशी परिस्थिती आहे. खरंच खूप वाईट परिस्थिती झाली आहे. कारण मी पाहिलं ना, कोणाचेच मी जेवढे लोक तिथं आले ना, एकाचंही काम झालं नव्हतं. 1 महिन्यानंतर या तिथं, 1 महिन्यानंतर गेल्यानंतर अजून 2 महिन्यानंतर या, 2 महिना गेल्या म्हणजे तारीख पे तारखीवर तारीखच होती तिथे. बिलकुल बुड्या बाड्या येत होत्या. अरे बाबा म्हणते, आता तर बोलाल 1 महिन्यानंतर बोलायला आलो, तर आता अजून 1 महिन्यानंतर येऊ का म्हणे. बाबा सांगा आता, एवढी भयानक परिस्थिती होती मंडळी. आता काय सांगू तुम्हाला. माझ्या 1 वर्ष झालं मला राशन कार्डचं. आता खूप लोक इले काम असते, कोणाला फॉर्ममध्ये पाहिजे, कोणाला कायच्यामध्ये. म्हणजे राशन कार्डचं आजकाल कामच आहे ना, कंट्रोल आहे, ते सगळ्या गोष्टी. कोणाचं नाव नाही आहे, मॅटर करते. खूप लोकांचे कामं कामाच्या इकडे लक्ष द्या ना तुम्ही. कामं पडले आहेत, कामं करा. काय बोलावं आता, सांगा कमेंटमध्ये काय आहे तुमची इच्छा.